बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व सैनिकांना सगळे काल 10 डिसेंबरला भारतीय जनता पक्षाच्या असलेल्या चंद्रकांत पाटलांनी महापुरुषांनी शाळा काढल्या, महापुरुषांनी मागून शिक्षण संस्था चालवली, अशा पद्धतीचं वास्तव विधान केलं, त्याचं वक्तव्य केलं आणि या चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा आम्ही निषेध करतो. काल सुद्धा बोलताना सांगितलेलं, मिटिंगमध्ये काल बोलताना मांडलेलं की हा महाराष्ट्र फुलेशाह आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रात राहून फुलेशाह आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहून बाबासाहेब आंबेडकरांचा पाटलांचा अपमान करणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना मंत्री म्हणून काम करण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि मंत्रिपदापासून दूर झालं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या करून या देशाला संविधान दिलं, बाबासाहेबांचा लहानपणापासून झाला, परंतु त्या संविधानात कुणाचा सूर बाबासाहेबांनी कुणाचा सूर उगवला नाही. समतेची भूमिका घेतली, न्यायाची भूमिका घेतली, घटनेच्या माध्यमातून या देशातल्या प्रत्येक माणसाला बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिला, अभिव्यक्ती स्वातंत्र्य बाहेर केलं, आचाराचं विचाराचं निघण्याचं फिरण्याचं मुक्तपणे संचार करण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून बहाल केलं. कुणाचा सूर घेतला नाही. बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे हा बुद्धाचा विचार बाबासाहेबांनी घटना या देशाची देत असताना डोळ्यासमोर ठेवला आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याचं काम चंद्रकांत पाटलांनी केलेलं आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्व टिकवण्याचं काम चंद्रकांत पाटलांनी केलेलं आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी त्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. काल गडबडे नावाच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या शूरवीर सैनिकानं त्या चंद्रकांत पाटलाच्या अंगावर शिक्षा फेकण्याचं काम केलं आणि सध्या जगाला दाखवून दिलं बाबासाहेबांचा विचार असलेल्या भीम सैनिकाला हे जगात कोण रोखू शकणार नाही. आजपर्यंत पण फायदा झालेला नाही. सध्या जगाला दाखवून देण्याचं काम त्या गडबडे नावाच्या भीम सैनिकांनी केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर या भारताच्या अस्मिता आहे, फुलेशाह आंबेडकर या भारताच्या अस्मिता आहे. त्या अस्मितेला जर नट लावण्याचं काम कोण करेल तर त्याला कसं उत्तर दिलं पाहिजे. शिका काढा आणि संघर्ष करा, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा बाबासाहेबांचा संदेश आहे. बाबासाहेबांनी आपल्याला अन्यायाच्या विरोधात राजनीती व्हायला सांगितलेलं आहे, लढायला सांगितलेलं आहे आणि त्यामुळं संघर्ष आपण केला पाहिजे. बाबासाहेबांना हिंसा अभिप्रेत नाही, भांडण अभिप्रेत नाही, रक्तपात अभिप्रेत नाही. त्यामुळे 500-700 लोकांना घेऊन जर आपण एखाद्या कार्याला गेलो तर त्या अधिकाऱ्याचं दाखवून आणल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद संविधानिक संघर्ष नाही, लिगल संघर्ष एवढी शक्ती आहे. त्यामुळं लढण्याचा विचार, संविधानिक मार्गाने लढण्याचा विचार हा विचार आपण आपला आचार बनवला पाहिजे. संघभावना बाळगली पाहिजे, देशभावना बाळगली काय पाहिजे आणि आपण बघितलंय संघटित पाहण्याची ताकद किंवा बरेगावच्या वेळेस असताना समजा महाराष्ट्र बंद झाला, कमी वेळात आपली तर संसदेत घेतल्या गेली, गदारोळ झाला, आपल्यात बंद पडलं, ही ताकद आपल्या संघटित त्यामुळे आपण संघभावना बाळगली पाहिजे, एक संघ राहिलं पाहिजे, देशभावना बाळगली नाही पाहिजे आणि फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचा धंदावादा पुढे नेण्याचं काम केलं पाहिजे. चळवळी विचाराला जिवंत ठेवलं, त्या विचाराचा प्रसार प्रत्येक शेवटच्या माणसाला तो विचार सांगण्याला चळवळ मागतात. त्यामुळं आपण बोललं पाहिजे, आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, उठून आपलं मत मांडलं पाहिजे. ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि परत एकदा छत्रपती शिवाजीचा अपमान करणाऱ्या राज्यपालाचा निषेध करतो. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव पाटलाचा अपमान करणाऱ्या, महात्मा फुलेचा अपमान करणाऱ्या चंद्रकांत पाटील मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटलांचा निषेध करतो आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि माझे निषेध कर दोन शब्द थांबवतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध, जय संविधान.